महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळनं पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं। पृथ्वीराज मोहोळच्या हस्ते दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करण्यात आली। पंचांना लाथ मारणं योग्य नाही, पंचांचा निर्णय मान्य करावा लागतो असं महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी म्हटलं। शिवराज राक्षीची भेट घेणार असल्याचं मोहोळनं सांगितलं। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराजला डिवचलं जात होता असा आरोप करत त्याच्यावर बंदीची कारवाई करणं चुकीचं असल्याचं शिवराजच्या कुटुंबियांनी म्हटलं। पंचांचा निर्णय चुकीचा असून त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी राक्षे कुटुंबियांनी केली। मुख्यमंत्री आमच्या हक्काचं आरक्षण का देत नाहीत असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलाय। 2 दिवसात मार्ग काढा अशी विनंती मनोज जरांगे यांनी सरकारला केली। मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाचे अजून किती बळी हवेत असा सवाल मनोज जरांगे यांनी केलाय। संयम सुटला तर आम्हाला वेगळं आंदोलन करावं लागेल असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला। जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहणार आणि या निर्णयावरती आम्ही ठाम आहोत असा इशारा अंजली दमान यांनी दिलाय। तर भगवानगडावरती जाऊन नामदेव शास्त्रींची भेट घेत त्यांच्याकडे पुरावे सादर करणार असं दमानिया म्हणाल्या। गुन्हेगाराला जात धर्म काही नसतं, बीड प्रकरणात जाती रंग दिला जातोय ते योग्य नाही असं विजय वडेट्टीवार म्हणाले। महंतांनी त्यांच्या मर्यादा पाळाव्यात, सरकारनं निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक आयोजित करण्याची परंपरा बहुधा खंडित होऊ लागली आहे। गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सर्वपक्षीय खासदारांची एकही बैठक सरकारच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली नाही। मुख्यमंत्री आमच्या हक्काचं जीबीएस या आजारानं आता पुणेकरांची चिंता वाढवली आहे। केवळ पुण्यामध्ये जीबीएस बाधितांची संख्या 158 वर गेली आहे, तर मागील 24 तासात 3 नवे रुग्ण आढळले आहेत, त्यातील 21 जण व्हेंटिलेटरवरती आहेत। राज्यामध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे चिंतेचं वातावरण आहे। दररोज रुग्णसंख्येत 9 ते 10 रुग्णांची वाढ होतीये, तर दिलासादायक बाब म्हणजे जीबीएस मधून बरे होत असलेल्या 38 रुग्णांना काल डिस्चार्ज देण्यात आला। पुण्यामध्ये जीबीएस रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना बरे होणाऱ्या रुग्णांचंही प्रमाण वाढतंय। ससून रुग्णालयातील 5 रुग्णांनी जीबीएसवरती मात केली असून बरे झालेल्या रुग्णांना रविवारी डॉक्टरांनी पुष्पगुच्छ देऊन पेढे भरवत घरी सोडलं। प्रवाशांनी पाठ फिरवलेल्या मोनोरेलला नवी उभारी देण्यासाठी आणखी 12 मोनोगाड्या ऑगस्टपासून सुरू होणार आहेत। यापैकी 3 नवीन गाड्या मुंबईत दाखल झाल्या, तर उर्वरित 7 गाड्या जूनपर्यंत येणार आहेत। मुंबईसह शहरी भागात 2 महिन्यात बाईक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र बाईक टॅक्सीला पारंपरिक काळ्या पिवळ्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी विरोध केलाय। बाईक टॅक्सीमुळे रिक्षा टॅक्सी व्यवसायाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो असं संघटनेचं म्हणणं आहे। काळा चौकीतल्या अभ्युदयनगर पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेला वारंवार मुदतवाढ देऊन सुद्धा विकासकांनी पाठ फिरवली आहे। निविदेला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे 6व्यांदा मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे। आता 13 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। नवीन वर्ष उजाडल्यापासून मुंबईत मुक्कामी असलेल्या थंडीची तीव्रता वाढणार आहे। मंगळवारी यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद होईल। किमान तापमानात 13 अंशांपर्यंत विक्रमी घसरण होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय आणि या दिवशी मुंबईकर सुपर कूलचा अनुभव घेऊ शकणार आहेत। यानंतर एक मोठी बातमी आहे। अंजली दमानिया उद्या मुख्यमंत्र्यांना पुरावे पाठवणार आहेत। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत। कराड संदर्भातले पुरावे सुद्धा देणार असल्याचं दमानियांनी सांगितलं। तर अंजली दमानिया नामदेव शास्त्रींची शुक्रवारी भेट घेणार आहेत। तर वाल्मिक कराड आणि गीतेला मुंडेंनी मोठा केल्याचा आरोप देखील अंजली दमानियांनी केलाय आणि या सगळ्या संदर्भात याआधी अजित पवारांना सुद्धा त्यांनी पुरावे दिलेले आहेत। त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्या अंजली दमानिया पुरावे देणार आहेत आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत। तर वाल्मिक कराड संदर्भातले पुरावे देणार असून अंजली दमानिया या नामदेव शास्त्रींची सुद्धा भगवानगडावरती जाऊन शुक्रवारी भेट घेणार आहेत। तर कराड आणि गीतेला मुंडेंनीच मोठं केल्याचा आरोप अंजली दमानियांचा आहे। पुन्हा पाहूयात 25:50 बातम्या। एमएमआरडीएच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी दुसऱ्या टप्प्यातील 12,000 कोटींच्या कर्जासाठी नुकतीच सरकारनं कर्ज हमी दिली आहे। त्यामुळे आता एमएमआरडीएच्या प्रकल्पांना अर्थबळ मिळणार असून प्रकल्प वेगानं मार्गी लावण्यास मदत होणार आहे।
एमएमआरडीएच्या अखत्यारीतील मुंबई महानगर प्रदेशातील विकास कामं आता वेग घेणार आहेत, कारण एमएमआरडीएच्या अखत्यारीतील सर्व प्रकारच्या विकास कामांसाठी आवश्यक एमएमआरडीएकडील परवानगी आता ऑनलाईन पद्धतीने द्यायला सुरुवात झाली आहे. मुंबईत जानेवारीमध्ये घर विक्रीला समाधानकारक सुरुवात झाली. मुंबईमध्ये 12,249 घरांची विक्री झाली असून यातून सरकारला 994 कोटी रुपयांचा महसूल मिळालाय. मागील 13 वर्षातील जानेवारीतील घर विक्रीचा हा उच्चांक आहे. गृहनिर्माण संस्थांच्या आवारात इलेक्ट्रिक वाहनांसाठी ई चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध केल्यास वायू प्रदूषणाचा धोका कमी व्हायला मदत होईल, असं निरीक्षण उच्च न्यायालयानं नुकतंच नोंदवलं. तसंच गृहनिर्माण संस्थांमध्ये चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध करण्याबाबतच्या धोरणाला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देऊन ते अंमलात आणा असे आदेश सुद्धा राज्य सरकारला दिलेत. मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनवरती आधारित FRS तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेत वाढ होण्यास मदत होणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी या सगळ्यांना या प्रणालीसाठीची आवश्यक नोंदणी करून घ्यावी लागणार आहे. मुंबई मध्य रेल्वे CSMT वरती लवकरच 150 हायटेक बॅगेज तसेच बॉडी स्कॅनिंग मशीन्स बसवल्या जाणार आहेत. यासाठी मध्य रेल्वेनं निविदा काढली आहे. हवेचा दर्जा सुधारण्यासाठी महानगरपालिका प्रशासनानं कंबर कसली. यासाठी पालिकेनं विविध उपाययोजना राबवल्यात. अद्ययावत यंत्रांच्या खरेदीवरती सुद्धा भर दिलाय. मुंबईतील धुळीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेनं बॅटरीवर चालणारी धूळ शोषणारी यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईतल्या अनेक भागात पाणी गळती, कमी दाबानं पाणीपुरवठा, दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा इत्यादी समस्यांशी सामना करावा लागतोय. त्यामुळे पालिकेनं विविध विभागातील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची आणि सिमेंट काँक्रिटीकरणाची जवळपास 300 कोटींची कामं हाती घेतली आहेत. कुर्ला, घाटकोपर, भांडूप, मुलुंड, चेंबूर, वांद्रे, मालाड, कांदिवली, बोरिवली, गोरेगाव, दहिसरचा यात समावेश आहे. जानेवारीत देशातील वीज वापर 2.7% वाढून 137.49 अब्ज युनिट इतका झालाय. या काळात तापमान सामान्यापेक्षा कमी झाल्यामुळे गिझर यासारख्या उपकरणाचा वापर कमी झालाय. महापालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांना बाहेरून औषधं खरेदी करावी लागू नयेत यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसीची घोषणा केली होती आणि त्याला वर्ष उलटलंय. पालिकेचे अधिकारी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील आहेत. यंदा त्याची घोषणा होणार का हे पाहणं औत्सुक्याचं आहे. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयासाठी पालिकेनं गेल्या अर्थसंकल्पात केलेली तरतूद कागदावरतीच असल्याचं दिसतंय. प्रस्तावित केलेल्या प्रकल्पांना फारशी गती मिळालेली नसून निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई हिरवीगार व्हावी, प्रदूषण कमी होऊन जास्त ऑक्सिजन निर्मिती व्हावी या उद्देशानं महापालिकेनं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शहरी हरितीकरण प्रकल्प राबवण्याचं ठरवलं होतं. मात्र या प्रकल्पासाठी मीठ आयुक्तालयानं जागा देण्यास नकार दिल्यामुळे हा प्रकल्प जवळपास गुंडाळावा लागलाय. मुंबई शहर आणि मुंबई महानगर प्रदेशातील भागात ढासळत असलेल्या हवेच्या गुणवत्तेबाबत न्यायालयानं उचित पावलं उचलण्याचे निर्देश शासनाला दिलेत. पनवेलमध्ये 150च्या वर लाकूड फाटा वापरणाऱ्या प्रदूषणकारी 150 बेकऱ्या आणि हॉटेल्स आहेत. या सगळ्यांना नोटिसांचे कागदी घोडे नाचवण्यापलीकडे ठोस कारवाई काही महापालिकेनं अद्याप केलेली नाही. पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवरती प्लास्टिक कचऱ्यावरती प्रक्रिया करण्यासाठी RDF प्रकल्प उभारण्यात आलाय. या ठिकाणी प्लास्टिकपासून फ्युएल गोळे तयार केले जात आहेत. या कचऱ्याचा कारखान्यामधील बॉयलरमध्ये इंधन म्हणून वापर केला जातो. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याची सुरुवात जोरदार होणार आहे. गुंतवणूकदारांसाठी आठवड्यात 6 नव्या IPOंमुळे पैसे गुंतवण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामध्ये 1 IPO मेन बोर्डवर तर 5 लघु मध्यम कंपन्या अर्थात SMEs क्षेत्राशी संबंधित असणार आहेत. पुढच्या आठवड्यात आणखी 2 IPO लिस्ट होणार आहेत. गेल्या 2 वर्षांपासून प्रशासक असलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची नुकतीच निवडणूक जाहीर करण्यात आली. मात्र जाहीर केलेल्या निवडणुका या वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्ज घेण्यासाठी परिषदेच्या कार्यालयात जाणाऱ्या डॉक्टरांना रिकामा हातानंच माघारी जावं लागतंय. धनंजय मुंडेंनी प्रयागराजला जाऊन कुंभवारी केली. मुंडे संतांच्या चरणी लीन झालेत. मुंडेंनी आचार्य महामंडलेश्वर श्री महंत सुधीरदास महाराजांचे सुद्धा आशीर्वाद घेतले. धाराशिव सोलापूर रेल्वे मार्गाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुख्यमंत्री फडणवीसांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना 3,000 कोटींच्या निधीसाठी पत्र लिहिलंय आणि त्यातील 50% हिस्सा देण्याचा निर्णय फडणवीसांनी घेतलाय. त्यामुळे प्रस्तावित रेल्वे स्थानक तिप्पट मोठं होणार आहे.
सद्गुरू सेवा परिवार ट्रस्टच्या वतीनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धर्मोपासक पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. या पुरस्कारामुळे उत्तम कार्य करण्याचा आशीर्वाद मिळत असल्याचं नितीन गडकरी म्हणाले. नागपुरातील छोटं स्टेडियम आणि मैदानांच्या विकासासाठी 150 कोटींचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून नागपूर शहरात क्रीडा संस्कृती तयार झाल्याचंही ते म्हणाले. पुण्यामध्ये पोलीस मुख्यालयाजवळ 22 मजल्याच्या 2 इमारती बांधण्यात आल्या. मात्र सार्वजनिक वीज बिल कोण भरणार यावरून सुरू झालेल्या वादात महावितरणनं इमारतीचा वीज पुरवठाच खंडित केला. यावेळी पाण्याच्या मोटर आणि लिफ्ट बंद पडल्यामुळे पोलिसांच्या कुटुंबियांचे हाल झालेत. तब्बल 22 लाखांचं बिल थकीत असल्यामुळे महावितरणनं कारवाई केल्याचं समोर आलंय. बुलढाणा जिल्ह्यातल्या गर्भवती मातेच्या पोटातील बाळाच्या पोटात बाळ प्रकरणामध्ये सुरक्षितरित्या मातेची प्रसूती करण्यात आली. पुढील शस्त्रक्रियेसाठी या बाळाला अमरावती इथल्या शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आलंय.